दादा तेजस आला भेटायला. हॅलो. हॅलो. कशा आहात वहिनी? तुम्हाला एक सल्ला देऊ का अभि? अरे बोल ना. म्हणजे तुम्ही ना वहिनींना कुठेतरी घेऊन फिरायला जा, म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल आणि त्याही फ्रेश होतील. कसं आहे, फिरायला गेलं की ना छोटे मोठे आजार असेच पळून जातात. गुड सजेशन. बघ तसंही ती आजारी वगैरे काही नाही, तिला थोड्या आरामाची गरज. तू आज कसं काय इकडे? खरं तर मी तुम्हाला भेटायला आलो होतो, पण इथे आल्यानंतर वहिनींबद्दल कळलं. अरे हो, तुला त्या तुझ्या कामाबद्दल बोलायचं ना. तुझं ते काम झालंय, आपण डिटेलमध्ये बोलूया थोड्या वेळाने. नाही नाही, मला त्या कामाबद्दल नाही, दुसऱ्या एका टॉपिकवर मला तुमचं सजेशन हवं होतं ऍक्च्युली. ऍक्च्युली झालंय असं की मी एका कामानिमित्त ना घराबाहेर पडलो होतो, पण मला असं फील होतंय की मी घरी नसताना कोणीतरी घरी येऊन गेलंय. म्हणजे मला तुमची ऍडवाइस हवी होती. आय मीन मी काय केलं पाहिजे त्याचं. लँडलॉर्डला फोन करावा का पोलीस कंप्लेंट करावी? मला वाटतंय हे सगळं तू आधी तुझ्या लँडलॉर्डच्या कानावर घाल. जे काही घडलंय ते त्याला सांग. ठीक आहे, तसं करतो मग. आणि हो, तू आणखी एक गोष्ट करू शकतो. कुठली? तू जिथे राहतोस त्या आजूबाजूच्या रस्त्यावर किंवा तुझ्या बिल्डिंगला सीसीटीव्ही कॅमेरे असतीलच. तू त्या सीसीटीव्हीचं फुटेज चेक कर. त्यातनं तुला नक्की कळेल की तुझ्या घरी नक्की कोण येऊन गेलं होतं. दॅट्स ग्रेट. तसं केलं तर सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. थँक्स अभि. अरे थँक्स काय त्यामध्ये. तू लवकरात लवकर हे सगळं माहिती काढून घे. हो. बरं तेजस, तुझ्या घराची चावी माझ्याकडे लक्षात आहे ना? नाही तर माझ्यावर नाव घेशील. मी नव्हते गेल्या. काही सोहा. बरं मी चावी घेऊन येते, घेऊनच जाते आता. ठीक. आले. ओके. बायको, तुझ्या थोबाडावर 32 तारीख आली. आलं ध्याना. ती किल्ली जिथल्या तिथं होती तिथं अजून बी ठेवलेली नाही वाटत. आपण लय टायमावर पोचलोय. बायको, खरं सांगतोय तुला, तुझा असा घाबरा गुबरा थोबाड बघून माझ्या जीवाला लय भारी वाटते. अभि मी निघतो. का रे? वहिनींना सुद्धा आरामाची गरज आहे आणि सोहानी किल्ली दिली की मी निघेन. बाय. काळजी घ्या वहिनी. तर मीनाक्षी, तू हे लिंबू सरबत पिऊन घे. ते पूर्ण संपव आणि थोडा आराम कर. हा, मी आहे बाहेर.
इथेच ठेवली होती चावी, पण सापडत का नाहीये? काय ग सोहा, चावी नाही का सापडली अजून? नाही ना, तीच शोधतेय मी कधीपासून. पण तू आराम करायचा सोडून वर का आलीस? नाही अगं, मी बरी आहे आता. म्हटलं एवढा वेळ तू आली नाहीस म्हणून तुला मदत करावी. अगं मी पाहिली तिथे नाहीये तिथे चावी. मी एक काम करते, मी त्या ड्रॉवर मध्ये बघते आहे का. अगं मला आत्ता आठवलं, माझी एक ओढणी सापडत नव्हती ना, म्हणून मी आले होते शोधायला. कदाचित ती ओढणी शोधताना चावी इथेच कुठेतरी पडली असेल. मी शोधते इथे. हो, मी इथे शोधते. ही बघ, इथेच आहे. थँक गॉड तुला सापडली. मला तर वाटलं होतं आता हरवली की काय. बरं, मी तेजसला चावी देऊन येते आणि तू पण चल आराम कर जरा. हो सर, येस, ठीक आहे, ठीक, बाय. तेजस, मला अजूनही कळत नाहीये की हे कसं शक्य आहे. म्हणजे तूच म्हणतोयस की तुझ्या घराचं कुलूप तुटलेलं नाही, मग तरी सुद्धा तसं काय कोणी घरात शिरू शकतं? हाच प्रश्न मलाही पडलाय. बरं, तुझ्या घरात शिरण्याचा आणखी कुठला मार्ग? म्हणजे एखादी खिडकी किंवा... नाही, खिडकी आहे, पण खिडकीला ग्रिल असल्यामुळे तिथून कोणी येऊ जाऊ शकत नाही. पण तरी मला खात्री आहे की कोणीतरी येऊन गेलं. काही चोरी वगैरे? नाही, तसं काही नाही. मग मग तू हे कशावरनं म्हणू शकतोय? म्हणजे घराबाहेर पडताना जसं घर सोडून गेलो होतो तसं आल्यावर नव्हतं. सगळं मेस्टअप होतं. मला खात्री आहे कोणीतरी येऊन गेलंय. म्हणजे कसं आहे, जास्त असं नुकसान नाही झालं, पण कोणीतरी येऊन घराचे उलटापालट केल्याचं जाणवलं. तेजस, तुझ्या घराची चावी आधी ताब्यात घे. आणि मी पुन्हा एकदा सांगते, चावी माझ्याकडे होती, पण मी तुझ्या घरी गेले नाही. काय या सोहा, अरे नाही, तसं नाही. चावी माझ्याकडे होती याचा अर्थ... असं काही नाहीये की तुझ्या एकटीकडेच किल्ली आहे. बहुतेक माझ्या फ्लॅट ओनरकडेही ती किल्ली असू शकते. मला फक्त त्यांना विचारावं लागेल. कसं आहे ना, विशेष काही घडलं नसलं तरी मी घरी नसताना घरी कोण येऊन जातं हे मला कळलंच पाहिजे ना. बरं, मी आता निघतो. बराच वेळ घेतला तुमचा सगळ्यांना. अरे निघालास कुठे? थांब आता, जेवूनच जा. अहो आत्या, पण अरे आज आमच्याकडे स्पेशल बेत आहे, अळूवडीचा. अळूवडी स्पेशल डिश? वाव. नाही म्हणजे तसं मीनाक्षीलाही शिकवलं वहिनीने अळूवडी बनवायला. पण काय करणार रे, तिची तब्येत बरी नाहीये ना, त्यामुळे आज ती फक्त आराम करणार आहे. जे काय अळूवडीचं ना, ते मलाच बघावं लागणार आहे. नाही हो,
मला बरं वाटतंय आता, मी बनवते ना. मीनाक्षी, अगं तू बाहेर का आलीस? नाही, अजूनही तुझी तब्येत पूर्णपणे ठीक नाहीये. तू जरा आराम कर. नाही हो, मी आता ठीक आहे. मी घेते बनवायला. ओ, कॉलोकेशिया लिव्स म्हणजे आळूवडी. वाव, ग्रेट. आता एक रिक्वेस्ट होती, म्हणजे आळूवडी कशी बनवतात ते ना मला मोबाईलवर शूट करायचंय, म्हणजे मला ते युजफुल होईल. तुमची परमिशन असेल तर मी आज जाऊन शूट करू शकतो का? हो हो, अरे काहीच प्रश्न नाही. जा जा, लवकर जा. आळूवडी करायला सुरुवात केलीच असेल तिने. पण तेजस, किचन मध्ये जायच्या आधी मात्र आय नो, किचन मध्ये जायच्या आधी हातपाय धुवूनच जायचं असतं. अभि, वॉशरूम यूज करू शकतो मी तुझी? अरे येस, एनी टाइम. थँक्यू. आलोच मी. बरं सुहा, ती आपली मीनाक्षी जोशात आतमध्ये गेलीये खरी, पण जरा तिच्याकडे लक्ष ठेवा. अजूनही पूर्णपणे फिट नाहीये ती. हो दादा. बरं मी येतो आता, डायरेक्ट जेवायलाच येईल. ओके. वेळेवर ये. हा, काय झालं वहिनी? तुम्ही इथे? ऑब्झर्वेशन. तुम्ही आळूवडी कशी बनवताय ते शिकायला आलोय. अर्थात तुमची काही हरकत नसेल तर. पण मी काम करत असताना असं कोणी पाहत असेल तर? ऍक्च्युली मी आत्यांची परवानगी घेऊन आलोय, नाहीतर माझी कुठली डेअरिंग डायरेक्ट किचन मध्ये यायची. पण तुमची हरकत असेल तर मग मी आर यू ऑल राईट मीनाक्षी वहिनी? यू नो व्हॉट वहिनी, आळूवडीबद्दल रिसर्च करताना मला कळलं की आळू जे आहे ते पावसाळ्यात जास्त प्रमाणात उगवतं आणि महाराष्ट्रात तर वेगवेगळ्या रेसिपीज पण येतात. त्यात ते अजून एक काहीतरी तो पदार्थ आहे, आळूचं फतफद. साऊंड्स गुड ना? आणि याची अजून एक क्वालिटी म्हणजे हे, यात प्रोटीन खूप असतं. बाय द वे मी तुम्हाला शूट करणार आहे. म्हणजे मला रेसिपी शूट करायची आहे ना ते. नाही नको, ते शूट वगैरे नको. मला खूप अनकम्फर्टेबल वाटेल. डोंट वरी वहिनी, रेसिपी शूट करताना फक्त तुमचे हात येणार आहेत, चेहरा नाही येणार. करू ना?
अरे तेजस, तू इथे काय करतोयस? ऍक्च्युली वहिनी मला आळूवडीची रेसिपी शिकवतात. अरे वा, छान, शिकून घे. आई बरं झालं तुम्ही आलात. मला जरा गरगरल्यासारखं होतंय. मी जाऊन पडू का? ठीक आहे, जा तू. तेजस, मी तुला शिकवते आळूवड्या कशा करायच्या त्या. हो, शिकवा ना. हे बघ, मी या तेजसच्या बाबतीत जे काही समजते तो सगळा माझा भ्रम आहे का? आणि तसं जर खरंच काही नसेल तर मी जे वागते ते चुकीचं आहे का? हो, तो विक्रम नसून तेजस सहस्रबुद्धे आहे, हेच खरे. आणि माझ्या अशा वागण्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच त्रास होतोय, हेही खरं. पण आता हे सगळं कुठेतरी थांबायलाच हवं. Wow, what an aroma. It makes me more hungry. अमेझिंग. तुम्हाला सांगतो आत्या, मला ना ह्या तुमच्या घरात आलं ना की स्वतःच्या घरात आल्यासारखंच वाटतं. आय डोंट नो वाय, पण ह्या घराचं आणि माझं काहीतरी नातं आहे असंच फार वाटतं मला. तुला असं वाटतंय ना, झालं तर मग तू सुद्धा आता या घराला आपलं मान, पाहुण्यासारखं राहू नकोस. थँक्यू. आता ते कशाबद्दल? माझे इमोशन समजून घेतल्याबद्दल. अरे अभि, किती उशीर हा, केव्हाची वाट बघतोय आम्ही. त्याही मी जातानाच सांगितलं होतं जेवणाच्या वेळेपर्यंत येईल म्हणून. अभि, तुम्हाला खरं सांगू, कधी कधी असं वाटतं की तुम्हाला मिठी मारून मनसोक्त रडावं आणि तुमची माफी मागून सगळं खरं खरं सांगून टाकावं. बरं, आता इथे गप्पा मारत बसण्यापेक्षा जा जाऊन पटकन फ्रेश होऊन ये. आणि येताना मीनाक्षीला पण घेऊन ये. अगं, मीनाक्षीला कशाला आत्ता बोलवतीये? ती बसेल आपल्या बरोबर नंतर. वंच, अहो तिची तब्येत बरी नाहीये ना, तिला पण यांच्याबरोबर जेवायला बसू दे ना, म्हणजे मग तिला औषधं वेळेवर घेता येतील. ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो आणि मीनाक्षीला घेऊन येतो इथं. ठीक आहे, आलो. मीनाक्षी, काय झालं? कॅन आय हग यू?
म्हणजे मला म्हणायचं मी तुला मिठी मारू शकतो का?